विडंबन करतात, मजबुरी शब्द गांधींना जोडतात. गांधी विरुद्ध भगतसिंग, गांधी विरुद्ध आंबेडकर, गांधी विरुद्ध सुभाषचंद्र बोस, गांधी विरुद्ध वल्लभभाई पटेल असा बुद्धिभेद करतात. मग मला प्रश्न पडतो, कुठे गेली धर्मातील मानवता, कुठे गेली समाजातील एकता, कुठे गेली संविधानातील धर्मनिरपेक्षता, कुठे गेली माणसातील संवेदनशीलता? अरे बाबा, तू वाचला कधी गांधींना? तुला समजले, उमगले मोहनदासचा महात्मापर्यंतचा प्रवास? ज्यांना गांधींमधला ग कळत नाही त्यांनी पुन्हा एकदा गांधींना वाचावे, गांधींना समजून घ्यावे, गांधीहून जगावे आणि मगच बोलावे. पण आमच्या देशात महात्मा गांधी केवळ 1948लाच नाही तर आजही वारंवार त्यांच्या विचारांवर, कर्तृत्वावर हल्ला करण्यात येतो. पण तरी गांधी का मरत नाही, का संपत नाही? कारण तुम्ही कितीही करा हल्ला, गांधींच्या विचाराचा मजबूत आहे किल्ला, हे देखील मला ठणकावून सांगावेसे वाटते. अकोल्याचे लेखक चंद्रकांत छटाले एका भाषणात म्हणतात, जगात सर्वात जास्त 1,05,000 पुस्तके एकट्या गांधींवर लिहिण्यात आली. 70 देशात गांधींचे पुतळे आहे. 150 देशांनी गांधींवर तिकिटे काढली. 600 विद्यापीठामध्ये गांधी आणि गांधी विचार शिकवण्यात येतो. मग जर 70 देशात गांधींचे पुतळे आहे तर ती त्या देशाची मजबुरी आहे की गांधींच्या विचारांची मजबूती आहे? आमच्या देशाच्या पंतप्रधानांना विदेशात गेले की मी गांधींच्या देशातून आलो अशी ओळख द्यावी लागते. मग आता तुम्हीच सांगा, मजबुरी का नाम महात्मा गांधी आहे की मजबूती का नाम महात्मा गांधी आहे? मनपूर्वक धन्यवाद.